जरांगेच्या आंदोलनाच्याही 6 मागण्या पूर्ण केल्या आणि ओबीसी समाजाच्याही मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. शेवटी छोट्या-छोट्या मागण्या होत्या. त्या काही फार आर्थिक अ, भार येणाऱ्या नव्हत्या. काही छोट्या-छोट्या सुधारणा, छोट्या-छोट्या कायद्यामध्ये दुरुस्त्या किंवा छोट्या-छोट्या नियमात दुरुस्त्या किंवा छोट्या-छोट्या जी-आरमध्ये काही दुरुस्त्या. पण आता पुढचं या ठिकाणी महत्त्वाचं काम आमच्या समितीचं असणार आहे. ते असणार आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातनं माननीय प्रधानमंत्र्यांनी जो ओबीसी समाजाला या ठिकाणी संवैधानिक दर्जा दिला आणि केंद्र सरकारने ओबीसी समाजाकरता ज्या ज्या योजना केल्या आहेत त्या योजना महाराष्ट्रातल्या या 18 पगड जातीपर्यंत पोहोचण्याकरता याचं नियंत्रण या ठिकाणी आता आमची कॅबिनेट सब कमिटी करणार आहे. दुसरं येणारी जनगणनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर जनगणना होणार आहे. ते सुद्धा त्यावेळी सुद्धा या 353 जातीचा समावेश जो आहे, कुठे कुठे हा जाती समाज आहे, 353 समाज ओबीसीचे त्यांच्या ठिकाणी योग्य जनगणना होणे. त्यांचं कॅबिनेट सब कमिटी हाही विचार करणार आहे की बाबा ही जी महायुती आहे त्याच्या महामंडळामध्ये आमचे जे ओबीसी मंत्री आहे अतुल सावे त्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या ओबीसी हॉस्टेल्स आहे, अनेक योजना आहे. त्यानंतर या ठिकाणी आमच्या दोन्ही समिती ची जी मराठा समाजाची कॅबिनेट सब कमिटी आहे ती सब कमिटी आणि आमची सब कमिटी राज्याचा सामाजिक सलोखा कसा कायम राहील याच्यावरही त्या ठिकाणी काम करणार आहे. आणि ओबीसी समाजाकरता जे वेगवेगळे महामंडळ तयार केले 18-19 वेगवेगळ्या समाजाकरता महामंडळ केले आहे. त्या महामंडळाचं गठन असेल, त्या महामंडळाचं त्या ठिकाणी स्ट्रक्चर असेल, त्या महामंडळाच्या नियुक्त्या असतील, त्या महामंडळामध्ये फायनान्शियल मदत असेल, त्या समाजाचे महामंडळ केले आहेत. त्यांच्याकरता सुद्धा आमची समिती काम करणार आहे आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये एकीकडे ओबीसी समाजाला न्याय देणे आणि दुसरीकडे मराठा समाजाकरता सुद्धा त्या ठिकाणी जे काही आमची सब कमिटी आहे ती सब कमिटी त्याच्यावर काम करणार.